प्रेमाची अनोळखी धुंद भाग 3. आशू कॉलेजला आल्यावर सगळ्यात आधी ती तिच्या नाटकाच्या रिहर्सलसाठी जाते, जिथे आज करणही आलेला असतो व त्याचं लक्ष तिच्याकडे जाते. यार, ही आजही तशीच दिसते ना, किती क्यूट आहे. पण हे तिचं आहे का? तिला सगळं आठवेल ना? पुजारी बाबा बोलले होते की लवकरच माझ्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू होणार आहे व जे मागे अर्ध राहिलं होतं ते कार्यही या जन्मी पूर्ण करण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. पण काय, अजून तरी मला ते पूर्ण आठवलेलं नाहीये. करण त्याच्याच विचारात हरवलेला असतो की शायना त्याच्या शेजारी येऊन बसते. आशू व सारंग स्टेजवर रिहर्सल करायला जातात. लैला जंगलात पडत होती व आपल्या मजनूला शोधत असतानाचा पाठ ते सादर करणार होते. लैला म्हणते, मजनू कहा हो तुम? देखो मैं सारे बंधन तोड़ के तुम्हारे पास आ गई. कहा हो तुम मजनू? तेवढ्यात समोरून मजनू पळत येतो व लैलाला आवाज देतो. मजनू म्हणतो, लैला लैला, व लैला मागे वळून त्याच्याकडे बघते व पळतच ती त्याला मिठी मारते. लैला म्हणते, देखो मजनू, मैं हमेशा के लिए आपके पास आ गई. अब हमें कोई अलग नहीं कर सकता. मजनूही तेवढ्याच प्रेमाने तिला मिठी मारतो. पण ते म्हणतात की प्रेम केलेलं कधी लोकांना आवडत नाही. शिवाय घरची मान मर्यादा ही तेवढीच महत्वाची असते. काही यांच्यासोबत झालेलं. लैला व मजनूला एकत्र लैलाची आई बघून घेते व ती तिला तिथून ओढतच घरी घेऊन जाते व एका रूममध्ये बंद करून देते. लैला म्हणते, मैं मजनू के बिना नहीं जी सकती. अगर मैं मजनू के साथ ये जिंदगी नहीं जी सकती तो ये जिंदगी क्या काम की. मैं हमेशा अपनी मजनू की ही रहूंगी. मेरा दिल सिर्फ मजनू के लिए ही धडकेगा. असं म्हणून लैला आत्महत्या करते. मजनूला जेव्हा हे कळतं की त्याची लैला ह्या जगात नाही, मग तोही आत्महत्या करतो. अशा प्रकारे त्यांचं प्रेम हे अमर होते. मला खरं तर ही गोष्ट जास्त नाही माहीत, पण त्यांचे प्रेम अमर आहे व हीर रांझ्यासारखे, शिवाय रोमिओ जुटिल यांसारखे लैला मजनूनेही आपले प्राण दिले. आपल्या प्रेमासाठी एवढेच माहितीये. या सीनमध्ये डायलॉग मी मनाने बनवले आहे. आय होप तुम्हाला आवडेल. जर चुकलं काही तर नक्की सांगा व त्यासाठी कान पकडून सॉरी. खरं तर हे नाटक लैला मजनूचे जरी असले तरी आशूला सारखं सारखं सकाळी पडलेलं स्वप्न आठवत होतं. शिवाय ह्या नाटकासारखंच काहीतरी वेगळं आपण अनुभवलंय असे तिला सारखे वाटत होते. रिहर्सल संपली तशी आशू कोणाशीही न बोलता सरळ बाहेर निघून आली. तसा करणही तिच्या मागे गेला. त्यालाही आशूची माहिती तिचं सत्य बाहेर काढायची होती. आशू कॅन्टीनला जाऊन बसली व तिच्याच मागच्या टेबलावर करण जाऊन बसला. 5-10 मिनिटांनी निशाही तिथे आली. निशा म्हणते, काय झाले आशू, अशी का निघून आलीस? मी पाहिलं रिहर्सल करतानाही जरा टेन्शनमध्ये दिसत होती. काही प्रॉब्लेम आहे का? आशू म्हणते, काय सांगू आणि काय नको काही कळत नाहीये ग. खूप त्रास होतोय. निशा म्हणते, काय झालं सांगशील का? मग आशू तिला सर्व सांगते. सकाळी पडलेल्या स्वप्नांबद्दल. निशा म्हणते, अगं काही नाही ग, काकू बोलल्या होत्या कधी कधी होतं असं, तू नको त्रास करून घेऊ जास्त त्याचा. आशू म्हणते, का नको घेऊ त्रास त्या स्वप्नात? मी स्वतःला पाहिलं ग, आणि तो मुलगा कोण आहे मला दिसलेच नाही ग, काय करू मी? निशा म्हणते, हे बघ, तू नको काळजी करूस. माझी एक आत्या आहे, त्या सायक्रॅटिक आहे. त्यांना अजून एक विद्या येते. ते समोरच्याला हिप्नोटाईज करून त्यांचा भूतकाळात काही झालं आहे का तेही सांगतात. त्यांना एकदा सांगून बघू, पण त्यांना यायला वेळ आहे. बहुतेक पुढच्या महिन्यात येतील त्या. तोपर्यंत आपले नाटकही संपून जाईल. मग आपण पुढचे बघू काय होते ते. आशू म्हणते, खरंच यार, खूप मदत होईल तुझी. मलाही माझ्या स्वप्नाच्या रहस्याचा काय संबंध माझ्याशी मला जाणून घ्यायचं आहे. निशा म्हणते, बरं बाई, पण आधी आपण काही खाऊया का? आशू म्हणते, हो, का नाही. मग दोघेही थोडं जेवून लेक्चरला निघून जातात. यार, दादालाही आताच फोन करायचा होता का? आशू निशाला काहीतरी सांगत होती, पण काय, मध्येच दादाने फोन केला. निखिल म्हणतो, तुला काल कसं कळलं मी आशूबद्दल सांगायला आलो होतो? करण म्हणतो, अरे जेव्हा तुला एवढ्या घामाघूस पाहिलं तेव्हाच कळाले. शिवाय याबद्दल फक्त तुला आणि मलाच माहीत आहे. मग त्या दिवशी पुजारीने रुद्राक्ष आपल्या हातात ठेवून जे दाखवले त्यात आशूही होतीच ना. चंद्रिकाच्या रूपात मग असाच अंदाज बांधला होता. निखिल म्हणतो, वा रे मेरे शेर, तू तर खूपच हुशार आहे. करण म्हणतो, ओके बाय, लेक्चर आहे. व करण लेक्चरला निघून जातो. पण जेव्हा तो क्लासरूममध्ये जाणार तेवढ्यात आशू आणि त्याची जोरात टक्कर होते. दोघेही पडतात. करण म्हणतो, दिसत नाही का माणसाने बघून चालावे ना? आशू म्हणते, मीही हेच बोलू शकते नाही का? करण रागातच तिला बघतो व जागेवर जाऊन बसतो. आशूही मग तिच्या जागेवर जाऊन बसते. निशा म्हणते, वाह क्या बात है मॅडम, प्यार में गिर गई. मस्करीच्या मूडमध्ये.
आशू म्हणते प्रेमात नाही रागात. नाक मुरडतच निशाला बोलते. निशा म्हणते बरं, पण प्रेमात पडायला काय प्रॉब्लेम आहे? किती क्यूट दिसतो बघ ना, आपल्याचकडे बघतोय तो बघ. आशू म्हणते प्रेम ते पण त्या खडूस सोबत या जन्मात तरी नाही. तेवढ्यात त्याच्या मिस येतात व लेक्चर स्टार्ट होते. निखिल करणशी बोलून फोन ठेवतो की तेवढ्यात ममता त्यांच्या कॅबिनमध्ये येते. निखिल म्हणतो ये ना ममता, बस ना. ममता म्हणते सर, ही मेहनताची फाईल. यात त्याचे प्रोजेक्ट बद्दल व प्रॉफिट बद्दल सगळी माहिती आहे. शिवाय त्यांच्यासोबत आपण करणाऱ्या प्रोजेक्ट बद्दलही सगळं लिहिलेलं आहे. निखिल म्हणतो ओके, मी बघतो नंतर. आणि हो, तुला वेळ आहे का? मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. ममता थोडा विचार करून ओके. निखिल म्हणतो ठीक आहे, ऑफिस सुटल्यावर कॉफीला जाऊया. ममता म्हणते ओके, नो प्रॉब्लेम, व तिथून निघून जाते. तरी मी तुम्हाला सांगते, यावर काहीतरी उपाय काढा. कोणाला तरी काही विचारा, पण नाही. राधाबाई रागात बोलत होत्या. पाटील म्हणाले हे बघ, तू शांत हो. असं काही नाहीये. माझा या गोष्टींवर विश्वास नाहीये. राधाबाई म्हणते तुमचं नाहीये, माझं तर आहे ना. तिच्या मानेवर असलेले रुद्राक्षचं चिन्ह व नामकरणाच्या दिवशी गुरुजींचं बोलणं मला आजही आठवतं. पाटील म्हणाले हो हो, काय बोलले होते गुरुजी? की तिचा पुनर्जन्म झाला आहे. 18 वर्षाची झाल्यावर तिच्या जीवाला धोका आहे. शिवाय तिच्या जोडीदाराचं सुद्धा पूर्ण जन्म झालाय व तो तिला 18 वर्षाची झाल्यावर भेटेन. मग पुढे त्यांना मिळून एक कार्य करायचे आहे, असंच काही ना? हो, असेच बोलले होते ते. मला खूप काळजी वाटते तिची. राधाबाई काळजीने म्हणाल्या. पाटील म्हणाले हे बघ, माझा या गोष्टींवर विश्वास नाहीये. तरीही तुझ्या मनाच्या समाधानासाठी शांतीपूजा ठेवू. तेव्हा मी गुरुजींना बोलावतो. मग काय ते विचारून घेऊ सर्व. चांगला विचार आहे. मी तयारी करायला घेते. तुम्ही गुरुजींना बोलावून घ्या. राधाबाईच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. मिस सायली म्हणते स्टुडंट, एक बॅड न्यूज आहे. निशा म्हणते काय झाले मिस ॲनी, सिरियस? मिस सायली म्हणते कमिटीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय, म्हणून ड्रामा कॉम्पिटिशन्स 2 दिवसांवर ठेवली आहे. शिवाय त्यानंतर तुमची टेस्ट ठेवली जाणार आहे. सगळा क्लास एक साथ म्हणते टेस्ट, तेही इतक्या लवकर? मिस सायली म्हणते हो, चला पहिले तुम्ही नाटकाची चांगली रिहर्सल करा व नंतर अभ्यासाची. सगळा क्लास तोंड पाडत ओके मिस. क्लासही तेवढ्यात संपून जाते. सगळे विद्यार्थी मग क्लासमधून निघतात. तेव्हा आशू करणकडे बघते, पण तो जागेवर नसतो. मग ती तिथून निघून जाते. निशावती सोबत पार्किंगमध्ये जातच असतात की आशूला आठवते की लायब्ररीचे बुक परत करायचे आहे. आशू म्हणते निशा, फक्त 5 मिनिटं थांब, मी आलेच. निशा म्हणते अगं कुठे पण? आशू म्हणते पडतच लायब्ररीचे बुक परत करायला आलेच. आशू लायब्ररीमध्ये जाते तर तिथे कोणीच नसते, म्हणून ती तिचे बुक तिथेच ठेवून देते व रजिस्टरवर बुक जमा केली याची एंट्री करून जाणारच असते की तिला काहीतरी आवाज येतो, म्हणून ती तिकडे जाते तर तिथे कोणीच नसणं, म्हणून ती मागे वळते. तेवढ्यात पुस्तके ठेवलेले कपाट तिच्या अंगावर पडते. इथे करणही त्याची गाडी काढत असतो, पण त्याला काहीतरी खूप वाईट घडलं याचा भास होत असतो. पण तो काही जास्त विचार न करता गाडी काढतो तर समोर निशा उभी असते. करण म्हणतो निशा इथे काय करते? काय झालं? निशा म्हणते नाही, ते आशू लायब्ररीमध्ये गेली आहे ना पुस्तक द्यायला, म्हणून तिचा वेट करते. करण काही बोलणार तेवढ्यात एक मुलगा पडत पडत निशाकडे येतो. राम म्हणतो ताई ताई, लायब्ररीमध्ये तुमची मैत्रीण पडली, तिच्या पायाला लागलं. निशा म्हणते अरे राम, काय झालं? आशूबद्दल बोलत आहेस का? राम म्हणतो हो, आशूताईंना लागलंय, चला तुम्ही लवकर. करण ही लगेच निशासोबत लायब्ररीमध्ये जातात आणि इकडे आशूने रडून रडून लायब्ररी डोक्यावर घेतली असते. तेवढ्यात निशा व करण तिथे पोहोचतात व तिला रडताना, लहान बाळासारखे रडताना पाहून दोघांनाही हसायला येते, पण ते शांतच असतात. निशा म्हणते आशू, हे काय, पायाला किती लागलंय तुझ्या? कसं झालं हे? आशू अजूनच रडते. निशा तिला शांत करते व बोलते की कसं झालं हे? मग आशू रडत रडत त्यांना सर्व घडलेलं सांगते. बरं झाले मी पटकन मागे सरकले व कपाट पायावर पडले, नाहीतर माझ्या अंगावरच पडले असते. निशा म्हणते बरं चल, आपण डॉक्टरांकडे जाऊया का, मग घरी जाऊ? आशू रडत म्हणते अगं, पण मला चालायला नाही जमत आहे, कसे चालू? निशा करणकडे बघते. तसा करण पटकन पुढे येतो व तिला आपल्या हाताने उचलून बाहूत घेत चालू लागतो व निशा त्यांच्याकडे पुढे पुढे चालू लागते. आशू म्हणते अहो, मला खाली सोडा, असं चांगलं नाही वाटत. आशू अडखडत बोलते व खाली उतरण्यासाठी धडपड करत असते. करण म्हणतो स्टॉप इट, मला ही काही हौस नाहीये तुला घेऊन फिरायची. ते तुला लागलंय ना, म्हणून. आता तोंड बंद करायचे, नाहीतर इथून खालीच फेकेन डायरेक्ट, समजलं?
तशी आशू तोंडावर बोट ठेवते व करणकडे बघत बोलते, तुला हसता येत नाही का? आणि तुझे हे घारे घारे निळीश डोळे, यात इतक्या वेदना का दिसतात? हा काही त्रास आहे का तुला? तेवढ्यात ते करणच्या कार जवळ पोहोचतात व करण तिला मागच्या सीटवर जोरात नाही पण हलकेच फेकतो. आशू म्हणते, आऊच, लागलं ना मला. माझी गाडी इथेच राहील का? करण म्हणतो, लागण्यासाठीच फेकले तुला, आणि गाडी राम घेऊन येईल घरी. तेवढ्यात निशा ही आशूच्या शेजारी बसतात व ते तिघेही हॉस्पिटलला जायला निघतात. आशूला घेऊन करण व निशा हॉस्पिटलला येतात व डॉक्टर तिला तपासून सांगतात की जास्त काही नाही, थोडं लागलंय, पण 2-3 दिवसातून बरी होईल. काळजी करू नका, आता तिला घरी घेऊन जाऊ शकता. करण म्हणतो, सर काही मेडिसिन वगैरे किंवा या चालू कधी शकतील? डॉक्टर म्हणते, तसं काही प्रॉब्लेम नको व्हायला, पण 2 दिवस तरी लागतील आणि औषधेही दिली आहेच, तेच फक्त द्या. करण म्हणतो, ठीक आहे डॉक्टर, येतो मग आम्ही. डॉक्टर म्हणते, ओके, काळजी घ्या अश्विनी मॅडम. करण, निशा व आशू मग आशूच्या घरी जायला निघतात. आता आशू थोडं थोडं चालत होती, तरीही निशा तिला आधार देत होती. करण गाडी काढायला निघून गेला होता व खाली त्यांची वाट बघत उभा होता. तेवढ्यात त्याला निशा व आशू येताना दिसल्या. तसे त्यांनी कारचा मागचा दरवाजा उघडला व दोघी मागे जाऊन बसल्या. आशू म्हणते, यार खरंच करण खूप चांगला आहे. मी नाही म्हणतानाही किती काळजी घेतली त्याने माझी, पण काहीतरी वेगळं आहे याच्यात, जे मला याच्याकडे आकर्षित करतात. पण काय करू? आशू तिच्याच विचारात असते की करण जोरात कारचा ब्रेक मारतो तशी आशू भानावर येते व कपाडावर आठ्या आणत त्याच्याकडे बघते. करण म्हणतो, जर तू मला घरचा ऍड्रेस सांगशील तर बरं होईल, म्हणजे मी तुला घरी सोडू शकतो. आशू म्हणते, सॉरी, ते लक्ष नव्हतं म्हणून. मग ती त्याला घरचा ऍड्रेस सांगते. थोड्या वेळाने ते आशूच्या घरी पोहोचतात व निशा दारावरची बेल वाजवते. राधाबाई दार उघडतात. राधाबाई म्हणते, कोण आपण? निशा व करण मागे बघतात तर आशू लपून उभी होती. तिला तसं बघून त्यांना आश्चर्य वाटले व हसूही आले. लगेच ते दोघेही बाजूला झाले. तसे राधाबाईचे लक्ष आशूकडे गेले व त्या ओरडल्याच. राधाबाई म्हणते, आशू, हे काय झालं? कुठे पडलीस? जास्त लागलं का? आशू म्हणते, अगं मम्मा, श्वास तर घे आणि बघ तरी कोण आलंय आपल्या घरी. ही माझी मैत्रीण निशा व हा खडूस, सॉरी, ते करण. करण रागातच एक लूक आशूकडे देतो. राधाबाई म्हणते, या या, आत या. सगळे मग आत येऊन हॉलवर बसतात. करण लगेच घराचे निरीक्षण करतो. त्याला खूपच आवडते. जरी ते त्याच्या घरासारखे मोठे नव्हते, पण एकदम सुंदर असं सजवलेलं होतं. राधाबाई म्हणते, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी ज्यूस घेऊन येते. आशू म्हणते, मम्मा, आम्ही माझ्या रूमवर जातो, तिथेच आण तू. राधाबाई म्हणते, बरं, सावकाश जा पण. निशा व करण आशूच्या मागे मागे तिच्या रूममध्ये येतात. खरं तर करण कसे तरी होत असतं एका मुलीच्या रूममध्ये जायला, पण आशूला नाही बोलायला सुद्धा त्याला जमत नाही. आशू म्हणते, ही आहे माझी रूम, कशी वाटली? करण लगेच बोलतो, परफेक्ट. आणि का म्हणू नये, तिने तिची रूम तशी परफेक्ट ठेवली होती. बेडच्या वरच्या भिंतीवर मोठं असे फॅमिली फोटो व बेडच्या आजूबाजूला लोंबकळते तारे लावलेले, खिडकीच्या चारही कोणांना धरून लावलेली बेल, तिच्या कपाटाला लावलेलं छोटे छोटे तारे व खिडकीच्या अगदी समोर तिने झोका लावला होता. तिथे ती नेहमी बसायची. तिच्या स्टडी टेबलवरचे सामान सुद्धा जशाच्या तसे होते. राधाबाई लगेच मध्ये आल्या. हातात ज्यूस व गरमागरम पोहे बनवून आणले होते. करण नाही म्हणत होता, पण राधाबाईंना त्याला प्रेमाने एक घास भरवला तसं त्याने सगळी डिश संपवली. थोड्या वेळाने बोलून ते घरी जायला निघाले. करण म्हणतो, चला काकू, येतो आम्ही. तुम्हाला भेटून बरं वाटले. निशा म्हणते, हो काकू, खरंच छान वाटले आज. राधाबाई म्हणते, अरे मग अधूनमधून येत जा, त्यात काय एवढे. आणि हो, उद्या आम्ही घरात शांतीपूजा ठेवलीये, तर नक्की या. सगळ्या कुटुंबाला घेऊन या, बोलणंही होईल आणि ओळखही. करण व निशाने त्यांना हसूनच हो बोलले व निघूनही गेले. ऑफिस सुटल्यावर तिथेच जवळच्या कॅफेमध्ये ममता व निखिल गेले व कॅफेची ऑर्डर देऊन दोघेही शांत बसून होते. काय बोलू नि कसे बोलू म्हणून दोघेही इकडे तिकडे बघत होते. शेवटी मायाच बोलली. ममता म्हणते, सर बोला ना, काय तरी बोलायचे होते. निखिल म्हणतो, कसे बोलू कळत नाहीये, आणि प्लीज मला चुकीचं नको समजू, आणि त्यामुळे तू जॉब सोडणार नाही. ममता म्हणते, सर पहिले सांगा तरी काय झाले. निखिल म्हणतो, आय लव्ह यू ममता. जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं ना, तेव्हापासून तिचा हात हातात घेऊन आयुष्यभर माझी बनून राहशील का? माझी अर्धांगी होशील का? ममताला काय बोलू कळत नव्हतं. खरं तर तिला निखिलमध्ये काहीच कमी दिसत नव्हती, पण आई बाबांच्या मनाविरुद्ध नाही जाऊ शकत म्हणून तिचा गोंधळ होत होता. तिला विचारात बघून निखिलने तिचा हात घट्ट दाबत, प्लीज अशी चूप नको राहूस, काहीतरी बोल ना. ममता म्हणते, काय बोलू कळत नाहीये. खरं तर तुम्ही मला खूप आवडता, पण आई बाबांच्या मनाविरुद्ध नाही जाऊ शकत मी. निखिल म्हणतो,
त्याची तू नको काळजी करूस, मी समजवेन त्यांना. माझ्या घरी मी सांगितलंय आधी, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम होणार नाहीये. ममता म्हणते, अरे वा, इथे मुलगी हो बोलते की नाही हे ते माहीत नसताना तुम्ही तर घरी सांगून ठेवलंय. बरेच फास्ट दिसताय. निखिल म्हणतो, तसं काहीच नाहीये, पण मला तुला गमवायचं नाहीये म्हणून बस. ममता म्हणते, बरं ऐक ना, उद्या आमच्या घरी पूजा आहे. मगाशीच आईचा फोन येऊन गेला की उद्या सुट्टी घे, तर तुम्ही तुमच्या आई बाबांना घेऊन या, ओळख तरी होईल. निखिल म्हणतो, बरं येईन उद्या मी त्यांना घेऊन. पण मग तुझं उत्तर हा समजू का मी? ममता लाजतच मान खाली करत हो बोलते व निघून जाते व दाराजवळ जाऊन मागे वळून बघत बाय बोलते. निखिलही मग हसतच तिला बाय करत घरी जायला निघतो. आई म्हणते, आज काय झाले करणला, बघ ना, कधीचा एकटाच हसतोय, काय झाले कळत नाहीये. बाबा म्हणते, अहो पण झाले तरी काय? आई म्हणते, अहो मलाच माहित नाहीये, पण बघू, निखिल आल्यावर विचारेन तो त्याला. तेवढ्यात निखिल येतो तर तोही आपल्याच धुंदीत डायरेक्ट आपल्या रूममध्ये निघून जातो. बाबा म्हणते, अरे आज झालंय तरी काय? आई म्हणते, मी पण तेच बोलणार होते. बाबा म्हणते, बरं एक काम करा, जेवण वाढा, जेवण करतानाच बोलू त्यांच्याशी. बरं. आई व त्या जेवणाची तयारी करायला लागतात. जेवताना बाबा म्हणते, आज काही खास दिवस आहे का? करण आणि निखिल एकमेकांकडे बघतात व डोळ्यांनीच काय आहे असं विचारता. करण म्हणतो, नाही तर बाबा. निखिल म्हणतो, पण बाबा तुम्ही असं का विचारताय? ते काय आहे? आज दोन्ही चिरंजीव आपल्याच धुंदीत आहेत. गालातल्या गालात हसताय काय? ऑफिसवरून आल्यावर डायरेक्ट रूममध्ये निघून काय जातात? करण व निखिलला कळलं बाबा काय बोलताय ते. निखिल म्हणतो, सॉरी बाबा, लक्ष नव्हतं. आणि लपवण्यासारखं तर अजिबात नाहीये. खरं तर मी बोलणारच होतो आता तुमच्याशी त्याबद्दल. मग निखिल ममता काय काय बोलली, काय झाले सगळे सांगतो. बाबा म्हणते, अरे मग ही तर आनंदाची बातमी आहे. जाऊया की उद्या मायाच्या घरी, तसेच तिच्या घरच्यांशी ओळखही होईल. निखिल म्हणतो, थँक्यू बाबा. आई म्हणते, आता करण तू सांग, तुला काय झालेलं? करणला कळलं नाही काय सांगू, पण मनात काहीतरी ठरवून तो आज आशू सोबत काय झाले व तो तिच्याशी कसा वागतो, पण आज तिचा एक नवीन स्वभाव त्याला कळलाय व त्याला वाटतं की तो आशूच्या प्रेमात पडलाय. बाबा त्याचं सगळं बोलणं शांत ऐकून घेतात. बाबा म्हणते, करण, या वयात असं होणं स्वाभाविक आहे. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण आधी स्वतःला वेळ दे व तिला अधिकाधिक ओळख, म्हणजे तिच्या मनात काय आहे ते कळेल. तिला त्रास होईल असं नको वागूस. करण म्हणतो, थँक्यू बाबा, तुम्ही मला समजून घेतलं व मी नक्कीच तिला वेळ देईन. निखिल फक्त एकटक बघतच राहतो व जेवण झाल्यावर तो करणच्या रूममध्ये येतो. निखिल म्हणतो, करण, तुला खरंच आशू आवडली का? आणि मग चंद्रिका, तिचं काय? तू फक्त तिच्यासाठीच बनून आलेला आहे आणि ती तुझ्यासाठी. करण म्हणतो, हो दादा, कळलंय मला, पण मला वाटते की आशूच माझी चंद्रिका आहे. तिला काही आठवले नाही म्हणून मी तिला ओळखलं नाही असं नाहीये. मी तर तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच ओळखलं होतं. पण निखिल म्हणतो, पण काय? करण म्हणतो, तिच्या जीवाला धोका आहे. जे कार्य आम्हाला करायचे आहे ते ती कधीच करून देणार नाही, म्हणून मला सावधगिरीने सगळं सांभाळावं लागेल. निखिल म्हणतो, मी तुझ्यासोबत नेहमी असेन. काही गरज लागली तर नक्की सांग. करण म्हणतो, हो नक्की, पण आधी वहिनीला आणायची तयारी करूया. निखिल हसतच, चल जातो मी झोपायला, व तिथून निघून जातो. तर करण परत विचारात हरून जातो. राधाबाई म्हणते, अहो सगळं सामान आणलं ना, आणि गुरुजी कधी येतील? पाटील म्हणाले, अगं हो, सगळी तयारी झालीये आणि गुरुजीही येतील इतक्यात. तेवढ्या दारात निखिल, करण व त्यांचे आई बाबा येतात. या या, अमन साहेब, पाटील साहेब त्यांना म्हणाले. अरे च्या, तुम्ही ओळखता का आम्हाला? अमन सिंघानिया म्हणाले. पाटील म्हणाले, तुम्हाला कोण नाही ओळखणार? तेवढ्यात ममता हातात पूजेचं ताट घेऊन बाहेर आली आणि निखिल तर तिला बघतच राहिला. निळ्या रंगाच्या अनारकलीमध्ये ममता खूपच उठून दिसत होती. ममता म्हणते, या ना सर. करण म्हणते, दादा चला ना, जायचं ना मध्ये? आणि असो नको बघूस तिच्याकडे, नाहीतर चप्पल पडतील तोंडावर. तसा निखिल भानावर येत इकडे तिकडे बघायला लागतात व ममता हसतच निखिलच्या आई बाबांच्या पाया पडते. मिस्टर आणि मिसेस सिंघानी यांना ममता बघताच आवडते व ते डोळ्यांनीच निखिल आवडली आमची सून असे म्हणतात. निखिलही त्यांना हसून प्रतिउत्तर देतो. सगळे बसून गप्पा मारत असतात की तेवढ्यात गुरुजी येतात व सगळे उठून त्यांना नमस्कार व त्यांचा आशीर्वाद घेतात. पण करण व निखिल त्यांना बघताच चकित होतात, कारण हे तेच गुरुजी असतात जे त्यांना भेटले होते.
गुरुजी म्हणते, चला मग पूजा करायची ना? राधाबाई म्हणते, हो बाबा, मी माझ्या लहान मुलीला घेऊन येते. ही पूजा माझ्या मुलीसाठीच आहे. गुरुजी म्हणते, बरं, पण लवकर करा. राधाबाई मागे वळतात आशूला आणायला जाण्यासाठी, पण आशू हळूहळू जिने उतरून येत असते. करणची तर विकेटच पडते तिला पाहून. पांढऱ्या रंगाच्या पंजाबी सूटमध्ये पांढऱ्या बांगड्या व कानातले सुद्धा पांढऱ्या रंगाचे झुमके. आज करणला आशू नसून तिच्यात चंद्रिका दिसत होती व डोळ्यात तर नकळत पाणी वाहू लागले होते. निखिल म्हणतो, करण सांभाळ स्वतःला, असं करू नाही चालणार. करण लगेच डोळे पुसतो व म्हणतो की हट्टी तर आधीपासूनच होती, जमत नाहीये चालायला तरी मदत मागायचे सोडून एकटीच आली चालत. व निखिल हे ऐकून हसू लागतो. तर गुरुजी आशूला बघून गालातल्या गालात हसून करणकडे बघतात. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला पुढील भागात मिळतील. शिवाय करण व आशू समोर एक नवीन चुनौती येणार आहे. हा भाग कसा वाटला ते कळवा. धन्यवाद.